नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरे, मोरेज वर्ल्ड या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. जर आपण आजूबाजूला पाहिलं तर हा परिसर तुम्हाला समजतोय की नैसर्गिक साधन संपत्तीनं किती समृद्ध झालेला आहे आणि अशाच या डोंगराच्या कुशीत असलेल्या कृषी पर्यटन केंद्र टिकोना फार्म्सला आपण व्हिजिट करायला आलो आहेत. त्या फार्म्सचे ओनर, ह्या कृषी पर्यटन केंद्राचे ओनर आता आपल्यासोबत आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. नमस्कार सर. तर तुमची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव सुरेश मराठे. तालुका मुळशी, जिल्हा पुणे, काशिद या गावामध्ये मी स्थानिक शेतकरी असून इकडे एक 10-12 वर्षापूर्वी कृषी पर्यटन सुरू केलं. 12 वर्षापासून सुरू केलं. 12 वर्षापासून केलंय. आणि ग्रामीण भागातल्या सर्व तरुण किंवा इथल्या स्थानिक महिलांना रोजगार निर्मिती आणि आपल्या शेतावरती स्वयंरोजगार एक निर्मिती आम्ही आमच्या शेतामध्येच केली कृषी पर्यटनच्या माध्यमातून. ठीक आहे. आपण पुणे मुंबईवरून आणि पूर्ण महाराष्ट्रातून आणि देश विदेशातून अरे वा, फॉरेन व्हिजिटर ही येतात आपल्याकडे. अराउंड 27 देशातून पर्यटक आपल्याकडे येऊन गेले. खूप छान, खूप मोठी अचीवमेंट आहे सर. आता आपण काय करूया की आतमध्ये जाऊया आणि प्रत्यक्षात आपण पर्यटकांना कोणकोणत्या सुविधा दिल्यात त्या थोडक्यात जाणून घेऊया. सुरुवात करूया. हे आपण बघू शकता की हा टिकोना फार्मचा एंट्रन्स आहे. किती नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे. खूप छान. आपण आतमध्ये जाऊया. दोन्हीही बाजूला दुतर्फा सगळीकडे झाडे लावलेली आहेत. फुलझाडे आहेत. आणि ह्या साईडला काय आपण लहान मुलांना खेळण्यासाठी इनडोर आउटडोर काही गेम्स आहेत. आणि इथे पर्यटकांची राहण्याची सोय आहे ना, ते आपण प्रत्यक्षात आतमध्ये एका ठिकाणी जाऊन बघूया. आणि हा जो परिसर आहे ना, हा प्रत्येक कृषी पर्यटन केंद्रामधला हा भाग मला प्रचंड आवडतो. पर्णकुटी खूप मस्त असतं. निवांत बसायचं, गप्पा मारायला. इथे वेगवेगळे इंडोर गेम्स पण घेऊ शकतो. ओके, ही पर्यटकांना बसण्याची जागा आहे. सर, वेगवेगळे प्रोग्राम्स होत असतील ना इथे? कुठल्या प्रकारचे प्रोग्राम घेता तुम्ही? काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात किंवा सीझनल ऍक्टिव्हिटीज असतात. भात लावणी, बैलगाडी फेरी. नाही, ह्या भागात बोलते. इकडे इंडोर आउटडोर दोन्ही ऍक्टिव्हिटी, क्रिकेट असेल, इथे हे जो आहे पर्णकुटीमध्ये इथे सीट आउट आहे फक्त. म्हणजे पर्यटकांना बसण्यासाठी. पुढे जाऊन आपण हा लहान मुलांसाठीचे इक्विपमेंट्स ते बघूया. मिनी ऍडव्हेंचर केलेलं आहे. इथे लॉन खूप छान मेंटेन केलाय. पुढे आपल्याला दिसतंय ते किचन आहे का सर? रेस्टॉरंट. ओके, डायनिंग एरिया प्लस रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट म्हणजे आपलं जेवणाचा. झिंगाटची टीम आलेली. वा, आर्ची, परशा भेटून गेलेत ह्या फार्मला. ग्रेट. हा मॅप आहे. महाराष्ट्र कृषी पर्यटन पुरस्कार सुरेश मराठे सर यांना प्रदान. ग्रेट. ही बसण्यासाठी जागा केलेली आहे. पायाला धडकले मी इथे. इथून परत रेकॉर्ड करते. तो कट करावा लागेल मला. ही मचाणे आणि ह्याच्यावरून पूर्ण कृषी पर्यटन केंद्राचा व्ह्यू आपल्याला दिसतोय. समोरचा व्ह्यू बघा. माय गुडनेस, कसलं सुंदर. उन्हाळ्यामुळे पाणी अगदी कमी झालंय, अर्ध्यापर्यंत गेलंय. बट पाणी आपल्या इथपर्यंत पाणी येणार. आपल्या या ग्रीन जे झाड दिसते प्लांट, इथपर्यंत पाणी येणार. आणि मग तो व्ह्यू. हे पाणी कुठलंय पण? तलावाचं पाणी. बाजूचे डोंगर आहेत, त्या डोंगराचं पाणी सगळं इथे अडवलं जातं. त्यालाच म्हणतात जन्नत. बघा किती सुंदर नजारा आहे हा. प्रचंड सुंदर. इथे आपल्या आंब्याची बाग आहे समोर. ओके, आंब्याची बाग आहे. आंबा आणि नारळ दिसतोय. आंबा, नारळ, चिकू. एकूण किती एकरचं क्षेत्र आहे? हे 3 एकर मध्ये आपण कृषी पर्यटन केलं. इथे
जेवणाची आपण सोय करतो आलेल्या पर्यटकांसाठी. घरगुती आणि चुलीवरचं अगदी अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आपण इकडे आपल्या आलेल्या पर्यटकांना इथे खाऊ घालतो. आणि प्रोग्रामसाठी हा हॉल छान आहे का? प्रोग्रामसाठी पण बाहेर? करता येईल किंवा मग इथून जो समोर आपल्याला जो व्ह्यू दिसतो, राइट. जो पाण्याच्या बाजूला बसून जेवणाचा आस्वाद आपण इथं आणि तो आनंद इथे वेगळाच तो आहे. आनंद वेगळा असतो. पाण्यावर पडणारा पाऊस अनुभवायला ते मान्सूनमध्ये नक्की या. येस. आता पुढे जाऊया आणि अजून आपण सोय कशी आहे राहण्याची ती पाहूया. बघा किती सुंदर ग्रीनरी मेंटेन केली आहे. तुमचे एफर्ट्स दिसतात आहेत. येस. व्हेरी नाईस. हा सेल्फी पॉइंट आहे? हो, इथं Facebook आहे, Instaसाठी आहे. इन्स्टासाठी. चला. इथून इथे समोर दिसते ती आंब्याची आणि नारळाची बाग आहे. एकूण क्षेत्र किती म्हटलं? 3 एकर. 3 एकर. आणि 3 एकराचं डिस्ट्रिब्युशन कसं आहे? म्हणजे ॲग्री टुरिझम किती भागात आणि सगळंच ॲग्री टुरिझममध्ये. सगळंच ह्याच्यामध्ये हो, घेते. हो. आणि मग पिकं कुठली घेता बाकीची? पिकं बाजूला भातशेती आहे ना. भातशेती आणि आहे. ॲग्रो टुरिझममध्ये आपण भाजीपाला लावलेला आहे. ओके. आणि पर्यटकांना तुम्ही तिथे शेतावरती घेऊन हो, जाता? भात लावणी, भात कापणी, बैलगाडी राईड या सगळ्या ॲक्टिव्हिटी असतात आपल्या त्यामध्ये. एक इव्हेंट असतो त्यामध्ये. ग्रेट. इकडे पर्यावरणपूरक इको मुक्ता हाऊस इकोटी इको हाऊस. वाह! छान. हे मी लहानपणी माझ्या गावी असे घरं पाहायचे. याची कामं चालू आहेत अजून, तयारी चालू आहे. ओके. पण छान आहे खूप हे. इथे आपण बघू शकता की पर्यटकांची राहण्याची सोय केली आहे. एकूण किती कॉटेजेस आहेत सर? 6 कॉटेजेस आपल्या तलावाच्या अगदी बाजूला. ओके. आता उन्हाळ्यामुळे समोर थोडे पाणी कमी आहे पाणी पण कमी आहे. बट या डोंगराचा वॉटरफॉल सगळे इथे एकत्र इथे होऊन येतो. येतात आणि हा तलाव भरला जातो पूर्ण. ओके. आता इथे दिसतात ह्या 3 आहेत आणि दुसरीकडे अजून 3 आहेत नाही, का? याच 3 आहेत. ओके. पण एकामध्ये 2 आहेत. त्यामुळे 6 एकामध्ये आहेत. 2 आहेत. टोटल 6 आहेत. तर एक कॉटेज आपण प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन बघूया. लाल दगडामधलं बांधकाम आहे हे हो, ना? जांबा दगडाचे किल्ले जांबा दगडाचं बांधकाम जे आहे. पर्यटकांसाठी आपण स्पेशली कोकणातून मागवले. आणि ह्या बांधकामामध्ये, अशा प्रकारच्या बांधकामामध्ये गरम होत नाहीये. आणि पर्यावरणपूरक आहे. आणि आपण बघू शकता की स्पेस किती आहे. भरपूर स्पेस आहे. फॅमिली 4-5 जण हो. असलेली आरामात ऑक्युपाय होऊ शकतं इथे. आई पाणी बाबा आणि आणि 2 मुलं. अगदी 2 आरामात मुलं. राहू हो. आणि पाणी आणि लाईट, इलेक्ट्रिसिटी आणि अगदी वॉटर 24 तास. सप्लाय. येस, 24 तास गरम पाणी, सोलार वॉटर ठेवलंय पर्यावरणपूरक. सर इथे पर्यटकांना आपण किती दिवसाची ट्रिप अरेंज करून देतोय? इकडे राहण्यासाठी 2 दिवस तुम्ही अगदी निवांत वेळ काढू शकता इकडे. कारण 2 दिवस एखादा पर्यटक म्हणला मला आठवडाभर निवांत राहायचंय, तर तशी सोय होऊ शकते? आठवडाभरासाठी खरं तर एवढं केलं नाही आजपर्यंत कोणी अशी डिमांड म्हणजे केली नाही. असं काही झालं नाही. कारण 2 दिवसाचं 2 आपल्याकडे दिवस एकदम छान मजेत व्यवस्थित राहू होऊ शकतात. शकतं हां. आणि तेवढा वेळ त्यांना पुरेसा होऊ शकतो 2 बरोबर. दिवसांसाठी. आणि आपल्याकडे फूड प्रेफरन्सेस कुठले आहेत? फूड व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही पण असतं. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही पण दोन्ही आहेत. आहेत. आणि अगदी छान घरगुती पद्धतीने बनवलेलं जेवण असतं. ओके. हां. आणि पॅकेजेस कसे आहेत? एका पॅकेजेस व्यक्तीला वन एका डे ट्रिप दिवसाचे? किंवा टेंट स्टे, रूम स्टे असे वेगवेगळे पॅकेज आहेत. म्हणजे डिपेंडिंग अपॉन तुम्ही डिपेंड तुम्ही कुठलं अकोमोडेशन तुम्हाला कसं डे रिटर्न सिलेक्ट हवंय, करताय? तुम्हाला स्टे नकोय, तर किंवा स्टे हवा असेल तर टेंटमध्ये हवाय की रूम्समध्ये हवाय त्याच्यावर डिपेंड करतं. ओके. तरी साधारण मिनिमम 1000 पासून 2500 पर्यंतचे पॅकेज आहे. रेंज ते आहे. आपल्या वेबसाईटला मिळून जाईल ticonafarms.com. ओके. तर तुम्ही तुमचा वेळ दिला येस, थँक यू. आणि खूप छान माहिती सांगितली. तुमच्या कृषी पर्यटन केंद्रावरील प्रत्येक गोष्टी म्हणजे व्यवस्थित समजून सविस्तरपणे तुम्ही आम्हाला त्याची माहिती करून दिली. आणि पूर्ण कृषी पर्यटन केंद्र आपण फिरून पाहिलं, फिरून दाखवलं. त्याच्यासाठी मी तुमची खूप आभारी येस, आहे. नक्की. थँक यू. आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा इन फ्युचर कधी पण तुम्ही येणार असाल पुणे जिल्ह्याच्या अगदी मुळशी तालुक्यामध्ये हाकेच्या अंतरावर पुण्यापासून हे फक्त 50 मिनिटाच्या अंतरावर आपलं चांगलं कृषी पर्यटन केंद्र आहे. तुम्ही नक्की अनुभवायला या. धन्यवाद. आणि जे लोकं जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघतात आहेत, त्यांना पण माझं आवर्जून सांगणं आहे, की येस नक्कीच एकदा तरी अवश्य भेट द्या. डोंगराच्या कुशीत असलेलं संपूर्ण ग्रामीण वातावरणात पीसफुल एन्व्हायर्नमेंट तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळते. आणि त्याच्यासोबत जेवण पण चांगलं आहे म्हणजे पर्वणीच आहे सगळ्या गोष्टींची. तर येस अवश्य वेळ काढा आणि निवांत राहायला या. थँक यू. थँक यू सर.